नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहीम 2024मध्ये. श्री क्षेत्र रायरेश्वर ते श्री प्रतापगड ह्या मार्गाने होते. ही भूमी म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे. हा जो घाट आहे हा रडतोंडीचा घाट याला म्हणतात, की ज्या घाटातून अफजल खान 7,000 सैन्य घेऊन ह्या घाटाने खाली उतरला होता. पर्यंत नुसतं ऐकलं होतं. अतिशय अविलक्षणीय मोहीम. आपल्या संयमाची पूर्णपणे परीक्षा घेणारी ही मोहीम होती. एवढं चालायचं, आपल्याला निबल का जुळल का एवढा पोशाख घेऊन जायचं की शिवाजी आणि संभाजी ह्या गटाचं रक्त ज्या शरीरामध्ये आहे तीच लोक याचे देऊ शकतात. स्वयंभू शंकराची पिंडेवरही तुळजाभवानी मंदिरामध्ये आता ध्वजाचं आगमन झालं. देवीची आरती केली, ध्वजाचं पूजन केलं आणि ध्वज आता वरती निघालाय. म्हणजे प्रतापगडावरती महाराजांचे जे स्मारक आहे की नाही तिकडे जाणार. त्यानंतर प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र घेणार आणि मग ध्वज जो आहे आपला पारगावाकडे पायउतार होईल. इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला भवानी मातेच्या मंदिराजवळ असणारे हे काही ऐतिहासिक अवशेष, शिवकालीन अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. सगळे धारेकरी आता ओळीने लाईनीत दर्शन घेत आहेत तुळजाभवानीचं मंदिर. माझ्या पाठीमागं तुम्हाला जे दिसतंय हेच ते तुळजाभवानीचं मंदिर, जी मूर्ती महाराजांनी स्वतः, आई जिजाऊसाहेबांनी स्वतः इथे प्रतापगडावरती आल्यानंतर बसवली होती. आणि अजून एक सांगितलं जातं की गडावरती ज्यावेळेस या भवानी मातेचं मंदिराचं काम होत होतं त्यावेळेस वरती केदारेश्वराची जी स्वयंभू मूर्ती आहे किंवा जे केदारेश्वराची पिंड आहे ते तिथे सापडली होती. त्यामुळे वरती गेल्यानंतर महाराजांचे स्मारक आहे, तिथून तुम्ही डाव्या साईडला गेल्यानंतर तिथून तुम्हाला ते केदारेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. नक्की म्हणजे मोहीम काय, शिवभक्त धारकरी म्हणून जेवढा लय जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यात. गुरुजी कसं वागते ती, जगते ती, गुरुजींचा त्याग किती, ती सगळं त्यावेळेला आम्ही बघितलं, अनुभवलं आम्ही. महत्वाचं ज्या वाटेनं शिवाजी महाराज गेलेलं त्या वाटेनं आम्ही रात्रीच चालत होतो. म्हणजे शिवाजी महाराज काय, आपल्याला फेसबुकवर एखादी पोस्ट आली, आता नाटक बघतो, पिक्चर बघतो, त्याच्यात काय कळत नाही. शिवाजी महाराज संभाजी महाराज जर मावळं अनुभवायला असले तर त्यांच्या त्या गोडकोटाच्यात गेलं पाहिजे, मोहिमेत गेलं पाहिजे. आता झालेले ते 7:45 आणि मोहिमेमध्ये संध्याकाळच्या जेवणाचा म्हणजे डिनर टाईम म्हणू शकतो आपण, तो झालेला आहे. आता मोहिमेमध्ये आपण काय खातो तर तुम्ही बघाल, इथं चपाती आहे, चटणी आहे. कसली भाजी आहे दादा ती? मेथीची भाजी. मेथीची भाजी आहे. यामध्ये लसूण घातलेला नाहीये, कांदा घातलेला नाहीये, त्याच्यामुळे ही भाजी 3 दिवस पर्यंत टिकते. हा, राजदादा तुमच्याकडे काय आहे तिकडे? आमच्याकडे शेंगदाण्याची चटणी, लसणाचा ठ्याचा आहे. वा वा. पण